मुलांचे शाळा कॉलेज असू द्यात किंवा मग नवऱ्याचं ऑफिस असू द्यात, प्रत्येक आईला किंवा बायकोला पडलेला सकाळचा प्रश्न तो म्हणजे नाश्त्यासाठी आज काय बनवू. पण बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये कोणत्याही भाज्या शिल्लक नसतात, वेळही तेवढा पुरेसा नसतो. अशा वेळेला तुम्ही हा खमंग, खुसखुशीत आणि चटकदार तयार होणारा कांदा पराठा नक्की बनवू शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि कांदा पराठा अजिबात फुटू नये याकरिता खास टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. यांची साल काढून देठाचा आणि बुडखाचा भाग देखील कट करून घेतलाय. आता हा आपल्याला एकदम छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. जर या पद्धतीने बारीक चिरता येत नसेल तर चॉपरच्या मदतीने चॉप करून घेतला तरी देखील चालेल. पण किसणीने किसलेला कांदा मात्र वापरू नका, कारण किसणीने कांदा किसला की त्याला पाणी सुटतं आणि यामुळे आपला कांदा पराठा फाटू शकतो. तर बघा, अगदी छानरित्या म्हणजेच एकदम बारीक स्वरूपात आपला कांदा या ठिकाणी कट करून झालेला आहे. यासोबत मी छान अशी चव येण्याकरिता 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा चिरून घेतेय. पण जर तुम्ही हा पराठा लहान मुलांकरिता बनवत असाल तर हिरवी मिरची घेण्याऐवजी फक्त लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल, कारण कदाचित ही बारीक चिरलेली मिरची मुलांच्या दाताखाली येऊ शकते आणि यामुळे त्यांचं तोंडही पोळू शकतं. सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेऊयात. अगदी पटापट आपली पूर्वतयारी या ठिकाणी झालेली आहे. जर सकाळच्या वेळेला तुम्हाला घाई असेल तर हा कांदा तुम्ही रात्रीच देखील चिरून ठेवू शकता. आता कणिक भिजवायला घेऊयात. त्याकरता 2 कप न चाळताच गव्हाचं पीठ घेतलंय, कारण या गव्हाच्या कोंड्यात देखील भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक ठरतं. सोबतच अर्धा चमचा कलोंजी, थोडंसं मीठ आणि ओवा घेतलेला आहे. ओवा अगोदरच हातांवर थोडासा क्रश करून घेतला होता. संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेते. या ठिकाणी कलोंजी आणि ओवा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ नसेल तर चपातीच्या कणकेचं पीठ देखील तुम्ही पराठा बनवण्याकरिता वापरू शकता. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि छान अशी थोडीशी घट्टसर कणिक भिजवून घेऊयात. पण लक्षात घ्या, आपल्याला ही कणिक सॉफ्ट देखील मळायची आहे. यामुळे आपला पराठा अगदी छान असा व्यवस्थित खस्ता तर होतोच, पण त्यासोबत तो लाटताना देखील अजिबात फाटत नाही. तर आपली कणिक या ठिकाणी व्यवस्थित अशी भिजवून झाली आहे. बघा, इतपत ही घट्टसर आहे, म्हणजेच मीडियम कन्सिस्टन्सीची आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि जरा वेळ साईडला ठेवून देऊयात, म्हणजे कणिक व्यवस्थित भिजेल. तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊयात. त्याकरिता पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम होण्याकरिता ठेवलंय. तेल हलकंसं गरम झालं की लगेचच टाकूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची. मिरची तेलामध्ये तळली की हिचा थोडासा तिखटपणा कमी होतो, आणखी जास्त चविष्ट लागते. मी कणकेमध्येच ओवा वापरला होता, त्यामुळे जिरे वापरलेले नाहीये, पण जर तुम्हाला वापरायचे असेल तर वापरू शकता. आता टाकूयात बारीक चिरलेला कांदा. आता हा देखील आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला की आपले पराठे अजिबात फाटणार नाही, कारण कांद्यातील पूर्णतः मॉइश्चर नाहीसं होतं आणि यामुळे स्टफिंग देखील कोरडं होतं. तर बघा, या पद्धतीने आपला कांदा अगदी व्यवस्थितरित्या परतवून झालेला आहे. तयार झालेलं स्टफिंग पराठा बनवताना एकसारखं व्यवस्थित पसरलं जावं याकरिता यामध्ये टाकूयात 1 ते 2 चमचे बेसन पीठ. टेस्ट छान यावी याकरिता आवडीचे मसाले जसे की पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा ते पाऊण चमचा साठवणीतील काळा मसाला किंवा गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट थोडंसं कमीच घालते, कारण मी हिरवी मिरची देखील वापरलेली आहे. रंग छान येण्याकरिता पाव चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडीशी काळी मिरी पूड, हिंग आणि थोडासा चाट मसाला हा नक्की वापरा, यामुळे पराठा जास्त टेस्टी बनेल. सोबतच चवीनुसार मीठही टाकलं. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, त्यासोबत परतवून घेऊयात, जेणेकरून यातील कच्चेपणा दूर होईल. तर बेसन पीठ वापरल्यामुळे बघा, यामध्ये थोडाफार जो काही ओलसरपणा शिल्लक होता ना, तो देखील नाहीसा झालेला आहे, कारण बेसन पिठाने ते पूर्णतः पाणी शोषून घेतलंय. पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकलं, कारण मी अगोदर आलं आणि लसूण पेस्ट टाकण्याचं विसरून गेले होते. पण काहीच हरकत नाहीये, अजूनही वेळ गेलेली नव्हती, त्यामुळे मी पुन्हा एकदा आलं लसूण पेस्टही थोडीशी तेलामध्ये परतवून घेतली. आपलं स्टफिंग या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या परतवून झालेलं आहे. आता सर्वांत शेवटी टाकूयात फक्त अर्धा चमचा साखर. यामुळे पराठ्याला चटपटीतपणा येईल, पण जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी देखील चालेल. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय.
सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात, कारण कोथिंबीरीशिवाय तर आपल्या गृहिणींचा स्वयंपाक अधुराच असतो. आपलं स्टफिंग या ठिकाणी तयार झालेलं आहे. थंड करण्याकरिता एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात. एवढ्या वेळामध्ये बघा आपलं कणिक देखील अगदी व्यवस्थितरित्या भिजलं गेलेलं आहे. थोडंसं हाताला तेल लावून घेतलंय जेणेकरून कणिक हाताला चिकटणार नाही. आता ही पुन्हा एकदा थोडीशी पोळपाटावर मळून घेते, म्हणजे ही आणखी मऊ होईल. आपल्याला कोणताही पराठा जेव्हा बनवायचा असतो ना, तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते कणकेचंच. जर कणिक आपली अगदी परफेक्ट भिजलेली असेल ना, तर पराठा अजिबात न फाटता, पोळपाट लाटण्याला न चिकटता उत्तमरित्या जमून येतो. तर अगदी छोटासा, साधारणतः मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गव्हाचा उंडा घेतलाय, थोडासा चपटा करून घेतला, याला कोरडं पीठही लावून घेतलंय. आता याची एक खोलगट वाटी तयार करून घेऊयात. जशी आपण पुरणपोळीचा उंड्याकरिता बनवतो किंवा मग मोदकासाठी बनवतो, अगदी सेमरित्या. आता यामध्ये कणिक जेवढं होतं त्यापेक्षा थोडंसं सारण जास्त भरायचं, म्हणजे मग पराठा खाण्याकरिता जास्त चविष्ट लागतो. हे सारण भरल्यानंतर बोटांनी व्यवस्थित प्रेस करून द्यायचं, म्हणजे मग पराठा लाटताना ते एकसारखं संपूर्ण बाजूंनी पसरलं जातं, अगदी कडेपर्यंत. आता बोटांच्या मदतीने उंडा बंद करून घेऊयात. वरती जर एक्स्ट्राचं पीठ आलं असेल तर ते तोडून टाकू नका, तिथंच चिकटवून द्या, म्हणजे मग आपला पराठा लाटताना फुटणार नाही किंवा फाटणार नाही. आपला उंडा अगदी परफेक्टरित्या भरून तयार झालेला आहे. लगेचच पराठा बनवायला घेऊयात. त्याकरिता हा कोरड्या पिठात घोळवून घेतला आणि नंतर हातांच्याच मदतीने हा थोडासा हातावर पसरट करून घेते, जेणेकरून पराठा जास्त लाटण्याचीही गरज पडणार नाही आणि सोबतच आपलं सारण अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जाईल. पराठा लाटताना देखील आपल्याला अलटपलट करून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून दोनही साईड एकसारख्या लाटल्या जातील. एक साईड जाड किंवा एक साईड बारीक तर राहणारच नाही, पण सोबतच पराठा देखील फाटणार नाही किंवा तो लाटण्याला चिकटणार नाही. बघा खूपच मस्त पराठा अजिबात न फाटता व्यवस्थितरित्या आपल्याला तो लाटता येतोय, कारण आपलं स्टफिंग देखील परफेक्ट तयार झालेलं आहे. तर बघा हा पराठा मी किती छान असा पातळ लाटला तरी देखील अजिबात फाटलेला नाहीये आणि कडेपर्यंत सारण व्यवस्थित पसरलं गेलंय. लगेचच भाजून घेऊयात. त्याकरिता तव्यावर पहिले थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं, जे काही तुम्हाला आवडत असेल ते, आणि नंतर मग पराठा टाकूयात. हा पराठा वरच्या साईडने थोडासा कोरडा झाला किंवा बबल्स यायला लागले की मगच पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा. आता या साईडने देखील पुन्हा एकदा थोडंसं तूप लावून घेऊयात. तुम्हाला जर खुसखुशीत पराठा आवडत असेल तर तूपच वापरा, आणि जर सॉफ्ट पराठे आवडत असेल तर तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. आता हा आपण दोनही साईडने फुल गॅसवर भाजून घेऊयात. तर बघा आपला पराठा हलका फुलका फुलला देखील गेला होता आणि अगदी मस्त असा दोनही साईडने खमंग खुसखुशीत भाजला देखील गेलेला आहे. सेम पद्धतीने उरलेले देखील पराठे पटापट बनवून घेते. तोपर्यंत जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला कोणता पराठा जास्त खायला आवडतो ते कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमचं फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ह्या रेसिपीज शेअर करू शकता. सध्या मुलांच्या शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, तर अशा वेळेला तुम्ही तयार झालेले पराठे टिफिनला नक्कीच देऊ शकता. पोटभरीचा नाश्ता आपला तयार होतो. गरमागरम पराठे सर्व करूयात. तयार झालेले पराठे तुम्ही लोणचं, दही किंवा मग एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, किंवा असेच खाल्ले तरी देखील खूपच टेस्टी लागतात. एक पराठा फोडूनही बघूयात. बघा किती मस्त अगदी कडेपर्यंत आपलं सारण व्यवस्थितरित्या पसरलं गेलं होतं. भरपूर सारं स्टफिंग भरून देखील पराठा अजिबात फाटलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा तरी हा कांदा पराठा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.